नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. अक्कलकोटमधला आपला आजचा दुसरा दिवस. फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही आता अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेलो आहोत. आज आपल्याला अक्कलकोटमध्ये एकूण 4 मंदिरं करायचे आहेत. बालप्पा मंदिर, खंडोबा देवाचं मंदिर आणि श्री स्वामी समर्थांचं मेन मंदिर. अजून एक मंदिर आहे, तिथे पण आपल्याला दर्शन घ्यायला जायचं आहे. चला तर वेळ न घालवता आपण दर्शनाला निघूया. चला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला. आपल्या इथे गरमी होते आणि इथे बघा पावसाचं वातावरण झालंय. काल रात्री पाऊस पडला, आता पण पावसाचं वातावरण झालंय. दुबईला पण पाऊस पडला ना. श्री पाश्चात्य महादेव मंगेश अन्नछत्र जेवायला ना स्वामींचा. आपण महाप्रसाद जायचं ना, दर्शन करून झालं. आता आम्ही आलो खंडोबा देवाच्या मंदिराच्या इथे. अक्कलकोटमध्ये सर्वप्रथम स्वामी याच मंदिरात आलेले. तर आता आपण जाऊ, खंडोबा देवाचं दर्शन घेऊ आणि या मंदिरात स्वामींच्या पादुका देखील आहेत, त्याचं पण आपण दर्शन घेऊ. खंडोबा देवाचं दर्शन करून आपण आता चाललो स्वामींच्या शिष्यांच्या मंदिराच्या इथे. काय रे मंदिराचं नाव आहे? सोलप्पा मंदिराच्या इथे. आता इथे आपण दर्शन करू. त्यानंतर अजून एक मंदिर आहे. कुठं आहे? चोलप्पा हे स्वामींचे शिष्य होते, त्यांचं आपण आपल्याला आता दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर अजून एक मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शन घेऊ, नंतर आपण मेन मंदिरात जाऊ. अशी इथली प्रथा आहे. तर चला जाऊया दर्शन करायला. सोलप्पा महाराजांचं दर्शन करून आता आपण चाललो श्री दत्त मंदिर ना रे, नाही गुरु मंदिर. गुरु मंदिर आणि बालप्पा मठ एकच आहे ते, तिथे दर्शन करण्यासाठी. ते झाल्यावर आपण जाऊ स्वामींच्या मेन मंदिरात. चला. वातावरण खूप भारी आहे, ऊन असं तर कंटाळा आला. घरं भारी आहेत नाही तर. इथे बघा मंदिराचं कलरिंग चालू आहे. कशी घर आहेत बघा अक्कलकोटला. अजून काय बोलायचं आशिष तुला? फायनली पोहोचलो गुरु मंदिर. हा हे गुरु मंदिर बालप्पा मठ अक्कलकोट. चला आतमध्ये जाऊ. हे बाई स्वामींची पावलं आहेत नाही हे ना. या मठात स्वामींची पावले आपल्याला बघायला मिळतात. दिसून तर येत नाही, इथे खुणा केलेल्या आहेत चौकोनी. स्वामींची पावलं आहेत रे इथं, म्हणून मार्किंग केली. दिसून तर येत नाही. हां जुनं झालं ना हे, त्या दिवशी नका चालू.
बाळप्पा महाराजांची समाधी आहे. त्या मठाच्या गादीवर बाळप्पा महाराजांची नेमणूक केलीत महाराजांनी. आणि त्याच्यावर 2 चांदीचे अंगठे दिसतात. सगळीकडे महाराजांची मूर्ती आहे. मूर्तीसमोर 2 चांदीचे अंगठे, त्यात चंदनाचे कडवे आहेत. वर चांदीचं लेप केलं. ते मूळ चिन्मय पादुका आहेत महाराजांची. श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वहस्ते बाळप्पा महाराजांना देऊन हा मठ स्थापन करायला लागला. मठाची उत्तराधिकारीची नेमणूक महाराजांनी बाळप्पा महाराजांची केली. नंतर गादीवर आले बाळप्पा महाराजांचे शिष्य गंगाधर महाराज. इथं त्यांची समाधी आहे. अजून ह्यांच्यानंतर ह्या पीठावर आले अक्कलकोटचे गजानन महाराज. तिथे प्रतिमा आहे बघा. त्यांची समाधीतून 2 किलोमीटर अंतरावर शिवपुरी समाधी आहे. असं गुरु शिष्यांची परंपरा असल्यामुळे गुरु मंदिर म्हणतात. स्वामी समर्थ महाराजांनी गुरुपीठ स्थापन केले. ते प्रतिमेसमोर आहे. हा मठ स्थापन करून दुपारी 12:30 ते 3, संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. परत 8 ते 10:30 दोन्ही वेळेस त्यावेळेसपासून महाप्रसाद चालू आहे. महाराजांची ती पादुका त्या तिथं इथं ते चांदीचे अंगठे सांगितले पादुका महाराजांची ते. हां, आणि ते छत्रीच्या खाली महाराजांची मूर्ती समोर दिसतात बघा. 2 अंगठे दिसतात नाही चांदीचे. हा एकदम समोर बघ. महाराजांचे महाराजांचे ते चिन्मय पादुका वर चांदीचं लेप केलं. आणि त्या खंडोबा मंदिरात आहेत त्या पादुका. ते उमटलेत. ते उमटलेत का ते? प्रथम आले खंडोबामध्ये 3 दिवस होते. तिसऱ्या दिवशी अक्कलकोटच्या फकीरने येड्या समजून चेष्टा करून रिकामी चिलीम दिले. ते पेटवले. ते प्रथम चमत्कार तिथं घडलेला. एकाच पर्शीवरती एकाच जागी पाणी वगैरे नव्हतं काय ते चोळाप्पा वाड्यात आहे. विहिरीत लघुशंकर केल्यानंतर ते विहिरीत आज सुद्धा पाणी आटलं नाही. अजून परत दाटलं नाही. किती पण पाणी लागलं पाणी संपत नाही. असं ते चोळाप्पा वाड्यात. ती कुठे बघायला भेटेल? तिथनं बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जावं. महाराजांचं रुद्राक्ष कंठपाणी हात तिथं गाभारात उभं राहिलं इकडे उजव्या बाजूला. स्वामी समर्थ महाराज चिन्मय पादुका देऊनच थांबलेले. रुद्राक्ष कंठ पांढऱ्या साडीतले सुंदर असं त्यावेळेचा मूळ फोटो. हा मूळ फोटो. स्वामी महाराजांचा त्या काळातला मूळ फोटो. साईबाबा इथं प्रतिमा दिसते बघा. निरखून पाहिला तर महाराजांची. मोबाईल झूम करा. झूम करून बघा दिसते. दोन डोळे स्वामींची प्रतिमा दिसते बघा. इथे हे डोळे दिसतात 2. हा एक डोला 2 डोले. हे 2 डोले आहेत. वरती टिकला. हे 2 डोलं. मी चेहरा. स्वामींची प्रतिमा इथे दिसते. दिसून येते. चला. ओम साईराम. शिर्डीचे साईबाबा पण स्वामींचे शिष्य होते. बाबा छोटे होते ना तेव्हा. बाळप्पा मठाच्या बाहेर राम मंदिर आहे. आणि राम मंदिराच्या समोर गोवंश केंद्र म्हणजे गौशाला पण आहे बघायला मिळते आपल्याला. ते मस्त गायी ठेवलेल्या आहेत. गायींची नाव पण दिले ते श्रीविद्या, विष्णुप्रिया, नंदिनी, हरिप्रिया. वेगळीच वाईब आहे इथं. एकदम असा मन प्रसन्न झालं येऊन. बाळप्पा मंदिरातून आपण आता स्वामींच्या मेन मंदिराच्या इथं आलेलो आहोत. बाळप्पा मंदिर म्हणजे गुरु मंदिर. तिथे शिष्यांची परंपरा आहे. म्हणजे प्रत्येक शिष्याची समाधी आहे म्हणून त्या मंदिराला गुरु मंदिर असे नाव दिलेले आहे. जर तुम्ही अक्कलकोटला येणार असाल तर गुरु मंदिराला नक्की भेट द्या. म्हणजे तिथे दर्शनाला जा. तिथे स्वामींच्या पावलांच्या खुणा देखील तिथल्या लाद्यांवर आपल्याला बघायला मिळतात. आणि स्वामींची बरेच साहित्य, पादुका, रुद्राक्ष माल तिथे बघायला मिळते. तर तिथे नक्की जा. आता आपण जाऊया स्वामींच्या मेन मंदिरात. चला.
दर्शन झालेलं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई आहे म्हणून व्हिडिओ काढताना आधी पुढं काढू घ्या. आतमधलं वातावरण बघा कसं आहे. खूप मन प्रसन्न झालं आतमध्ये इथे येऊन. वातावरण थंड आहे. चला आता इथून आपण जाऊ महाप्रसादाचा लाभ घेऊ. इथे महाप्रसाद आहे. इथे बाहेर जाऊन समजेल आपल्याला कसं काय आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र. इथं आपली पोरं थांबली. मग काय बोलतात काय रे. तुम्ही पण त्याला थांबून ठेवला यार. त्याला भाई त्याला जेवण जेवायचं स्वामींचा इकडे आहे ना. लंगर खाला शिर्डीला कुठं होता तो. शिर्डीला नव्हता. शिर्डीला नव्हता. जेवला पण शिर्डीचा तो. जेवलाय मंदार. जेवला का हा जेवला. आता आपण आलो अन्नछत्रेला जेवण करायला. भूक लागली म्हणून पुढे चाललं. स्वामींचा प्रसादाला शिर्डीला कसा प्रसाद आहे. स्वामीला कसं स्वामी नाही शिर्डीला कसं जेवण असतो तसंच अक्कलकोटला सुद्धा जेवण आहे. आणि हे बघा आसपास चालले जेवायला. भूक लागली याला. भूक लागली तर चला बघूया कसं काही जेवण आहे इथला. इथं कर्नाटक बाउंड्री जवळ आहे म्हणून जास्त करून कन्नडमध्येच बोलतात ना लोक. बघा कसा बोलतोय बघा. कन्नड. बरीच लोक कन्नडीच कामाला आहेत रे इथं. हा ना रा. आपले महाराष्ट्रातील लोक इथं कमी आहेत कामाला मंदिराच्या इथं आणि कन्नडच जास्त आहेत. प्रसादालयामध्ये बरीच गर्दी होती म्हणजे लाईन खूप मोठी होती. त्यामुळे आम्ही तिथे जेवलो नाही. आता आम्ही निघालो तुळजापूरला आम्ही निघालो आणि आता थांबलोत आम्ही हॉटेलला जेवायला. तिथं आम्ही जेवू आणि तुळजापूरला निघू. अक्कलकोटला आपण एकूण 4 मंदिरं बघितली. खंडोबा देवाचं मंदिर आणि स्वामींचे 2 शिष्य होते त्यांचे दोघांचे मंदिर म्हणजे मठ होते ते आणि स्वामींचा मेन मंदिर. 4 मंदिरं आपण बघितली म्हणजे दर्शन घेतला. आता आपण जाऊ तुळजापूरला. पहिली तर आता आम्ही जेवतो नंतर निघू आपण तुळजापूरला.